बोलूंगा, मैं बोल रहा हूँ, वीडियो बोलो, हिंदी में बोलूंगा। कैसा बोला तुम? हिंदी बोलो, तुम मराठी बोल रहे हो, हम हिंदी में बोलूंगा। आवाज आवाज मगाशी व्हिडिओ मध्ये कसा आवाज ना, व्हिडिओ मध्ये कसा आवाज जोर से बोल रहा हूँ भैया लोग, कैसे मराठी बोल, मराठी लोग बोल रहे हैं, अरे मराठीत बोलला। आपण त्या पॅसेंजरला विचारूया नेमकं काय झालं त्या दिवशी, काय सांगाल, काय नेमकं झालं? नेमकं असं झालं की मी आणि माझी बहीण आम्ही मार्केटला येत होतो आणि तो रिक्षा चालक पूर्ण दारू पिऊन गाडी चालवत होता. तर त्यांनी मला पाठून ओव्हरटेक केलं. त्याच्यानंतर त्याला नेहमी एवढंच बोललो की अरे भाई गाडी नीट चालव म्हणून. तो डायरेक्टली मला शिव्यागाळ करायला लागला आणि त्याला मराठीत बोलायला मी सुद्धा बोललो भाई मराठीत बोल, मला हिंदी समजत नाही. मी एवढंच बोललो. तिथून मग त्यांनी डायरेक्टली मराठीच्या बद्दल वाईट शब्द बोलायला सुरुवात केली. माझ्या बहिणीला शिव्या घातल्या. तेवढं झाल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ काढायला फोन बाहेर काढल्याच्या नंतर त्याचे 4-5 लोक जी आली त्यांनी धक्काबुक्की घेऊन माझ्या बहिणीला छातीवरती हात ठेवून त्यांनी साईडला केलं. त्यानंतर तो तरीही शेवटमध्ये बोलत होता मी भोजपुरीच बोलणार, मी हिंदीच बोलणार, मी मराठी बोलणारच नाही, मराठी बसले माझ्या डॅशवरती, अशीच त्यांनी अपशब्द वापरले. तुम्ही कधी कंप्लेंट नाही केली याच्यावर? कंप्लेंट केली मी माझ्या दादांबरोबर. हे दादा होते ह्यांना मिळून मी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. आज त्याचा रिझल्ट मला मिळाला. इतके दिवस तो कुठे होता? आज सापडला, इतके दिवस कुठे होता? इतके दिवस त्याचं मला काहीच माहित नाही तो कुठे होता. पण मी दादांना फॉलोअप घेत होतो. दादा काय झालं, कालही दादांना मी फोन केला होता, दादा तो कुठे गेला. तर दादांनी मला सांगितलं की आज दुपारी आपण परत भेटूया, कामावरतून ये, आपण परत पोलिसांकडे जाऊन त्याचा फॉलोअप घेऊया. इथे महाराष्ट्राच्या मराठी माती सन्मानचा विषय आहे आणि कोणी जर सन्मानाचा अपमान करणार असेल तर शिवसेना असेल, मनसे असेल, आम्ही सर्व एकत्र येऊन त्या करणार असेल, आमच्या महिलांना शिवी देणार असेल, त्यांचा अपमान करणार असेल तर अशा भैयांना म्हणणार तर भैया लाते तोडवणार आणि त्यांना पुन्हा त्यांच्या गावाला पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की मराठी सुद्धा सन्मान चुकीचा होईल, तिथे कानाखाली आवाजच पडणार, ती पडली पाहिजे आणि ती या शिवसैनिकांनी मनसैनिकांनी दिलेली आहे.